तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे गणपती बाप्पा.
नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत तोरण्याच्या बेस कॅम्पला. ओके, आम्ही सकाळी निघालो आहे. तिकडे बघाल तर तुम्हाला गुंजवणे डॅम दिसेल आणि त्या डॅमच्या तिकडे के रिसॉर्ट म्हणून आहे. त्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो होतो रात्री आणि नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो आहे. ओके, आता आम्ही ह्या बेस कॅम्पवरून चालत वर जाणार आहे. नॉर्मली 2 तासाचा ट्रॅव्हल आहे, म्हणजे चालत जाण्याचा. हा इथपर्यंत गाडी येते ह्या बेस कॅम्पपर्यंत. हा तुम्ही पाठी बघितलं तर हा तोरणा किल्ला आहे जिथे आम्ही आता जात आहोत. आणि तुम्हाला तर माहीत आहे स्वराज्याचं तोरण ह्या किल्ल्यापासून शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. आणि आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या तोरणा किल्ल्यावर आज येतो आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचा प्लॅन होता आमचा, पण शक्य झालेलं नाही. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा सुदैवाने महाराजांच्या कृपेने आम्ही आज या तोरणा किल्ल्यावर जात आहोत. तर पुढे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्ही मध्ये मध्ये सांगत जाऊ. आणि आता आपण चालतो आहे, आता चालत जाणार आहे. 2 तासाचं आहे. आता वाजलेले आहेत 11:15 जवळपास. आणि बघूया आपण किती वेळ लागतो आम्हाला चढायला, कारण आम्ही पण रेग्युलर ट्रेकर नाही आहोत, पण आम्ही जाणार आहोत. सो धन्यवाद. प्लीज बी विथ अस. थँक्यू. आता आम्ही पायवाटेला लागलो आहोत आणि तुम्ही समोर बघताय हा तोरणा किल्ला आहे. आणि आमचे सगळे मित्रमंडळी आता भटकंती ग्रुप हे सगळे चाललेले आहेत. आता वर चढायला सुरुवात केली. आम्ही पण आता पाठोपाठ जातो आहे. पुढे हळूहळू नवीन काही पॉईंट्स आले तर आम्ही तुम्हाला कळवत राहू. थँक्यू. मित्रांनो, सुरुवातीलाच हा निसरडा भाग आहे. निसरडा भाग म्हणजे आता पाऊस नाही, ऑगस्ट महिना आहे, 16 ऑगस्ट आजची तारीख आहे, पण पाऊस नाही आहे म्हणून आम्ही व्यवस्थित चढू शकतो. पण मला वाटतं पाऊस असेल तर त्यावेळेला हा निसरडा भाग असेल. तर कृपया काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी आपापली जेव्हा तुम्ही ह्या तोरणा किल्ल्यावर या. हळूहळू इकडनं छानपैकी तोरणा किल्ल्याचं आपल्याला निसर्गरम्य दृश्य दिसतंय, जेणेकरून तिकडे जाण्याची ओढ काय मनाची थांबत नाही आहे. आम्ही काही करून जाणार आहे. तोरणा किल्ल्याचे स्थान पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तोरणा किल्ला वसलेला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून रस्त्याने वेल्हे मार्गे तोरणा किल्ला चांगला जोडलेला आहे. तोरणा किल्ल्याचा प्रवास हा घाटवळणाच्या गावांमधून जात असल्यामुळे तोरणा किल्ला निसर्गरम्य वातावरणात रमून जाण्याबरोबर आपल्याला पराकोटीचा आनंद देतो. पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला आभाळाला गवसणी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. तोरणा किल्ल्यावर असलेल्या लेण्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैव पंथाचा एक आश्रम असावा असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो. ऑलमोस्ट 25 to 30%, 30% आम्ही चढलो आहे गड. आमचा एक मित्र आहे आमच्या ग्रुपमधला, राधेश्याम कुशवाहा, तो ह्यावेळेला नाही आहे, त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पण ठीक आहे, वी फॉलो. आणि राधेश्यामची एक वेगळी ढब आहे बोलण्याची, तर त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्या पद्धतीने बोलायचा. बघूया आता पुढे हळूहळू त्याच्यासोबत आम्ही आहोत. ह्यावर्षी तो आलेला नाही आहे, पण येईल तो पुढच्या वर्षी परत आमच्याबरोबर. तर मित्रांनो, आम्ही मध्येच एक हॉल्ट घेतला आहे आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जरा बसलेले आहेत, विश्रांती घेत आहेत. कारण 25 वर्ष सतत कुठे ना कुठे चढाया करत आहेत, त्याच्यामुळे आता थोडे थकलेले वाटत आहेत. तर त्यांच्यावर थोडासा आराम करून मग आम्ही पुढे निघणार आहोत. आता तो वेळेपर्यंत एक महत्त्वाची सूचना इथे लिहिलेली आहे, ती वाचा आणि तुम्ही फॉलो कराल अशी अपेक्षा. आता याच्यामध्ये लिहिलं आहे की बाबा तुमच्याकडे ज्या काही गोष्टी तुम्ही आणता, प्लास्टिक आहे किंवा रॅपर्स आहेत, तुमचे जे खाण्याच्या वस्तू आहेत, त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या इकडे तिकडे इथंच पसरून टाकू नका. आपली बॅग असेल त्या बॅगमध्येच टाकून घ्या, जेणेकरून ह्या किल्ल्यांचं जे सौंदर्य आहे ते खराब होणार नाही आपल्यामुळे. आणि दुसरे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण हीच सूचना करू शकता, त्यांना समजावून सांगू शकता. धन्यवाद.
मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता आता समोरच गुंजवणी डॅम आहे, गुंजवणी तलाव पूर्णपणे तुम्ही बघू शकता. किती छान दृश्य आहे हे. आणि याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला या किल्ल्यावरच यावं लागेल. आणि समोर तुम्ही बघताय हा तोरणा किल्ला आहे आणि अगदी गडाच्या समोरच आहोत आपण. आणि तुम्हाला तिथे समोर दिसेल एक छोटंसं ब्ल्यू कलरमध्ये, निळ्या कलरमध्ये एक शेड आहे. तिथे के फार्म आहे, जिथे आम्ही राहिलो होतो काल रात्री. खूप छान रिसॉर्ट आहे आणि राहण्याची खूप छान व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत. आता आम्ही पुढे चाललो आहे. शेंगड पण दाखवलं. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या समोर दिसत आहेत. मित्रांनो, आता तुम्ही बघताय. थांब. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं खालून येण्यासाठी एक रस्ता, गेट, दरवाजा आहे. आणि तिथून वर आल्यावरती इथे गव्हर्नमेंटने, आपल्या पालिकेने नोटीस लावलेली आहे की हे राज्य संरक्षित स्मारक आहे म्हणून, ज्याचा आपल्याला आदर करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुठलीही हानी पोचवता येणार नाही. आणि जर हानी झाली तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करता येईल, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला माहीतच असेल की हा जेव्हा किल्ला बांधला, शिवाजी महाराजांनी जिंकला, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही सोन्याचे घडे मिळाले किंवा काही खजिना मिळाला, ज्याच्यामधून त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी केली. तुम्ही बघू शकता की ह्याच्या भिंती वगैरे कशा पद्धतीने ज्या दगडांनी बांधलेल्या, पूर्ण काळा दगड आहे हा. आणि जी मजबूती आहे ती मजबूती आत्ताच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आता आपण पुढे जाऊया. आता तुम्ही हा बघताय, हा दरवाजा एक वळण घेतलेलं आहे ह्या दरवाजाने, आणि ह्या वळणानंतर हा एक मुख्य दरवाजा आलेला आहे. आणि तुम्ही बघताय याची मजबूती किती छान पद्धतीने आहे. आणि जी मजबूती आपण बघतोय ती मजबूती म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत की त्या काळात ही मजबूतीने हा किल्ला बांधलेला, आणि आत्ता पण हा किल्ला त्याच मजबूतीने उभा आहे. काही ढमना येत आहेत. तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये भेगा पडलेला दिसतात तुम्हाला, पण कुठेही दगड पण पडलेला दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं सिमेंटिंग केलेलं आहे त्यावेळचं. आता तुम्ही पुढे आलात तर ही कडाची पायरी आहे, जी आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी हा पहिल्यांदाच गड जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलेलं आहे. द्वारका लागली इथे, आणि द्वारपाल दोघे उभे आहेत इथे जेणेकरून शिवाजी महाराजांचं स्वागत करण्यासाठी. आता तुम्ही याची बांधणी जर बघाल, ही बांधणी खूप वेगळ्या पद्धतीची आहे. त्याला एक पॉइंटेड असे नेल्स दिलेले आहेत लोखंडाचे, ज्याच्यामुळे जो बाहेरून अटॅक करणारा माणूस आहे, तो अटॅक करणारा माणसाची काही साधनं असतील तर ती तुटून जावीत, त्याच्यासाठी हे दिलेले आहेत नेल्स, जे एकदम धारदार आहेत. अजून पण तुम्ही त्याची धार बघितली तर एकदम टोकदार आहेत, अजून पण हाताला लागतात. त्याची जी फिरवण्याची पद्धत आहे ती प्राचीन काळची अजून पण तशीच ठेवण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ती एक गोल हे बनवलेलं आहे विजागरासारखा, ज्याला दगड आहे आणि त्याच्यामध्ये आपला लाकडाचा तुकडा इन्सर्ट केलेला आहे. आणि बाजूला ही दगडाची एक आपले लाकडाची एक दरवाजाची फळी आहे, आणि अशा पद्धतीने तो त्या याच्यामध्ये फिरतो. तर ही खूप छान पद्धतीने आहे बांधणी केलेली आहे, जी आताच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आता आपल्याला कुठेच दिसणार नाही. धन्यवाद.
इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार इसवी सन 1470 ते इसवी सन 1486 या दरम्यान मलिक अंबर याने हा तोरणा किल्ला जिंकून घेऊन बहमनी राजवटीच्या सत्तेखाली आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीत होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर गडावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला असे सांगितले जाते. तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तोरणा किल्ला आहे. पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील वेल्हेजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून 2 पदर फुटून समोर गेले आहेत. त्यातील एका पदरावर तोरणा किल्ला वसलेला आहे आणि दुसऱ्या पदरावर राजगड किल्ला आहे. राजगड असलेल्या या दुसऱ्या पदाला भुलेश्वराची रांग देखील म्हटले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर उंच डोंगरावर 18,276 उत्तर अक्षांश व 73,613 पूर्व रेखांशवर तोरणा किल्ला आहे. वेळवंडी नदी आणि कानद नदीच्या खोऱ्यांनी तोरणा किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्य भरभरून बहाल केले आहे. या 2 नद्यांच्या खोऱ्यात वसलेला तोरणा किल्ला अजूनच सुंदर दिसू लागतो. शौर्य, पराक्रम, शिवविचार बरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज्य विचारांचा पहिला साक्षीदार झालेला तोरणा म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा आज देखील शिवविचार छातीवर घेऊन उभा आहे. पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर राजगडाच्या शेजाराला असलेला तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्व दिशेला वामन व खरीव खिंडी आहे. वेल्हे गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला तोरणा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून तोरणा किल्ल्याची उंची ही साधारण 1400 मीटर इतकी आहे. हां, तर आता इथे तुम्ही जर बघता हे एक पाण्याचा टाका आहे, जे बघा किती वेल ऑर्गनाइज्ड टाका आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पाण्याचा साठा आहे जो अजूनपर्यंत तुम्हाला इथे अवेलेबल आहे. मे बी उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा पाण्याचा टाका म्हणजे भरलेला असू शकतो, त्याच्यामध्ये पाणी मिळेल तुम्हाला. त्याच्या बाजूलाच तुम्ही बघताय महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे ज्याला तोरणेश्वर महादेव मंदिर म्हणतात आणि मगाशीच मी तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्या बाजूलाच मेघाई देवीचं मंदिर आहे जे इथलं ग्रामदैवत आहे ह्या गडावरचं. असे पाण्याचे टाके तुम्ही बघितले तर आम्ही मगासून फिरतोय तर आम्हाला जवळपास एक 5 ते 6 टाकी अशी मोठी दिसते आणि त्याच्या व्यतिरिक्त छोटी टाकी बऱ्यापैकी आहे. तर अशा पद्धतीने त्यावेळेला इथे गडावर पाण्याचा साठा होत असे आणि लोकांना वर्षभर पाणी पुरत असेल. आता आमची गड भ्रमंती पूर्णपणे झालेली आहे. पूर्ण गड फिरलो आम्ही. जवळपास 2 ते 2.5 तासाचा
गड भ्रमंती तुम्ही करू शकता. तुम्ही बघितलं तिथे एक नकाशा लावलेला आहे आणि त्या पद्धतीमध्ये तोरणागडाचं पूर्ण स्वरूप आहे. त्याच्यामध्ये बालेकिल्ला, बुदलामाची, कोकण दरवाजा, बिन्नी दरवाजा, झुंजरमाची, वाघ दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, तोरणजाई मंदिर, लक्कडखाना, पाण्याची टाकी, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे बघण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये आता ह्या गोष्टी बघताना आपण एक भान ठेवतो की इतिहासाचा अभ्यास आपण कसा केलेला आहे. शाळेमध्ये असताना बऱ्याचशा वेळेला आपण इतिहास वाचलेला असतो आणि इथे आल्यानंतर आपण त्या गोष्टी बघितल्या की आपलं ऊर भरून येतो की अरे महाराज इथे आले असतील आणि पहिला जो किल्ला जिंकला असेल त्यांनी काय परिश्रम घेतले असतील. ज्या पद्धतीने आम्ही वर आलो ते एवढं इझी नाही, ते खूपच कठीण काम आहे वरती येणं आमच्यासाठी पण. तर अशा पद्धतीचा गड किल्ला जिंकणं म्हणजे एक खरंच खूप मोठं टास्क होतं त्यावेळेला आणि त्यावेळेला काहीच सुविधा नसताना. तर तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही या इथे वर येऊन छानपैकी हा गड किल्ला एक्सप्लोअर करा, बघा. इथे बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि महाराजांनी जे आपल्यासाठी ठेवून गेलेत त्या गोष्टींचा आनंद घ्या. धन्यवाद. नमस्कार. आता किती वाजले? 4:20 झालेले आहेत. आम्ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 वाजता ट्रेक चालू केला होता इथूनच. आता आम्ही परत इथे आलो आहे. 4:20 झालेले आहेत म्हणजे जवळपास 4 तासाचा ट्रेक आहे. 4 तासाचा आहे म्हणजे येऊन जाऊन 4 तास लागणार तुम्हाला. सगळे दमलेले दिसतील तुम्हाला बऱ्यापैकी. आता सगळ्यांचे पाय दुखत आहेत पण निसर्गाच्या सानिध्यात राहून हा एक मजेदार अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही पण तो घ्यावा आम्हाला असं वाटतंय. तर आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूच. धन्यवाद. दुसऱ्या किल्ल्यावर.